महालक्ष्मी रेसकोर्सच्या आतमध्ये एक आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये थीम पार्क की पब्लिक गार्डन हा विषय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं महानगरपालिकेचा जो प्रस्ताव आहे थीम पार्क झालं पाहिजे तो उचलून धरलेला आहे आणि इथे थीम पार्क झालं पाहिजे या गोष्टीसाठी आंदोलन केलं जातं आहे। शेकडो महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत। वास्तविक पाहता महानगरपालिकेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला की थीम पार्क असलं पाहिजे। मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने थीम पार्कला विरोध केला आहे आणि इथे पब्लिक गार्डन व्हावं अशी मागणी आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला रस्त्यावरती आपलं त्यांच्याकडे आपण बोलणार आहोत। काय तुमची मागणी आहे, इथे नक्की काय होणार आहे आणि तुमची काय मागणी आहे? खरं तर आम्ही सर्वसामान्य लोक आजपर्यंत ह्या रेसकोर्सवरती जर तुम्हाला माहिती असेल पहिल्यांदा तर इथे बघा सर्व बिझनेसमॅन मोठमोठे श्रीमंत लोकांसाठी एंट्री होती। पण आता एकनाथ गरिबांचा मुख्यमंत्री म्हणून जे ओळखले जातात आत्ताचे जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या जे आजकालचे कामं बघून आम्हाला पण वाटलं की बाबा आम्ही पुढे गेलो तर आमचा हक्काचा हा मैदान जो आहे उद्यान आमच्यासाठी मिळू शकतो। अगोदर बघितलं तर म्हणतात की पब्लिक गार्डन हो, हां तेच मी पण म्हणणार होते। कसं आहे ह्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं असेल की ठाकरे जे साहेब आहेत त्यांनी अगोदर बोलले होते की त्यांचीच ही मागणी होती पहिल्यांदा की हे थीम गार्डन बनाव ही त्यांचीच मागणी होती। पण आता काय माहित नाही काय झालं की त्यांच्या अचानक पोटात एवढं दुखायला मला काय थीम पार्क मागणी करताय, पब्लिक गार्डन नकोय तुम्हाला? हवंय ना पब्लिक गार्डन हवंय आम्हाला, थीम पार्क हवंय आम्हाला, थीम पार्क हवंय आम्हाला। आपण काही महिलांशी काही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की पब्लिक गार्डन नको तर थीम पार्क आहे। वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आता थीम पार्कची मागणी करते। मात्र या थीम पार्कचा प्रस्ताव आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा महानगरपालिकेत सत्तेत होती तेव्हाच हा प्रस्ताव ठेवला होता। त्यामुळे आता त्यांनीच त्यांचं वचन पूर्ण करावं अशी मागणी त्या महिलांनी केलेली आहे। कॅमेरासोबत वेदांत निवाडकर सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। महालक्ष्मी रेस कोर्सवरती शेकडो महिला जमलेल्या आहेत आणि कोण म्हणतं देणार नाही गोष्ट दिलं तर बेसिकली इथे एक थीम पार्क बनवण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे। मात्र उद्धव ठाकरे गटाकडून इथे पब्लिक गार्डन करण्यात यावं अशी मागणी जी आहे ती करतायत त्यांच्याकडून। त्यामुळे थीम पार्क झालं पाहिजे अशी मागणी घेऊन महिला इथे आंदोलन करतायत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की थीम पार्क झालं पाहिजे, तुमची मागणी नक्की काय मागणी तुम्ही करताय आणि का विरोध करताय या गोष्टी? आम्हाला असं वाटत होतं की हे सगळं श्रीमंत लोकांसाठी आहे, पण तसं नाहीये। आज मुंबईतलं गोरगरीब जनता कुठे जाणार? त्यांना पण काहीतरी हिंडा फिरायला पाहिजे ना, जागा एक मोकळा श्वास घ्यायसाठी। त्यासाठी आपण ह्या ग्राउंडवर येऊन हे आंदोलन करतोय आणि इथल्या स्थानिक लोकांना जे गार्डनाचं हे सुखसुविधा मिळावी आणि इतरांना येऊन जरा कधी विसावा मिळावा त्यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे आणि त्यासाठी आम्ही लढणार। थीम पार्क साठी आम्ही लढणार। तुम्ही काय सांगा? जसं ताई बोलल्या की खरंच हे गोरगरिबांसाठी आहे। पहिलं असं वाटत होतं की हे श्रीमंत लोकांसाठी आहे, पण ज्यांना असं वाटत होतं की हे श्रीमंतांसाठी आहे पण ते असं नाहीये, हे सर्व आम जनतेसाठी पण आहे। आणि ज्यांनी ही कॉन्सेप्ट हे केली होती म्हणजे आपले आदित्य ठाकरे यांनी पण आणि तेच आत्ता हे विरोध करतात। तर त्या विरोधाला आमचा विरोध आहे की जे थीम पार्क म्हणून आम्ही जे ठरवलं होतं, आपण जे ठरवलं होतं ते तुम्ही आता त्याच्या विरोधात आहेत, पण आम्ही ते तुमचं होऊन देणार नाही। आम्हाला आदित्य ठाकरे यांनी त्यांनी जे ठरवलं होतं त्यालाच विरोध करतात म्हणून त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करतोय असं या महिलांचं म्हणणं आणि ते थीम पार्कच झालं पाहिजे। बेसिकली या त्यांच्या मागणीला या सामान्य महिला जरी असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पूर्णपणे पाठिंबा आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार इथे बघितलं तर तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या संपूर्ण महिला ज्या आहेत त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदार सुद्धा एकनाथ शिंदे यांचे जे आहेत त्या इथे दिसत आहेत। मनीषा कायंदे असतील किंवा मग तृष्णा विश्वासराव ज्या आहेत त्या असतील, त्यांच्यासोबतच यामिनी जाधव हे आमदार सुद्धा इथे आहेत। एकंदरीतच कुठेतरी सर्वसामान्य महिलांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून जी आहे ती बळकटी देण्याचा प्रयत्न आपल्याला मनीषा कायंदे आपण त्यांच्याशी बोलत आहे। काय सांगाल? सर्वसामान्य महिला इकडे रस्त्यावर उतरल्या आहेत। आदित्य ठाकरेंचाच आधी प्रस्ताव होता, शिवसेनेचाच प्रस्ताव होता। खरं तर आज इकडे मोठ्या प्रमाणात महिला जमलेल्या असं समजलं आणि म्हणून आम्ही त्वरित यामिनीताई असतील, मी असेल आमदार म्हणून आम्ही इकडे आलो आणि इकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि या थीम पार्कला सपोर्ट त्यांना हवंय की आम्हाला काहीतरी शहरामध्ये काहीतरी असं पाहिजे। बघा आपण पूर्ण मुंबईमध्ये बघितलं तर तिकडे आरेली कॉलनी तिकडे पूर्ण जंगल आहे आणि त्या ठिकाणी लोक जातात, मॉर्निंग वॉकला जातात, फिरायला जातात, विरंगुळा म्हणून जातात। आपण मुंबई शहरामध्ये
असे ग्रीन लंग्स पाहिजे की नको आपल्याला? ग्रीनलँड्स पाहिजे. आपलं तृष्णा विश्वासराव महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जेव्हा थीम पार्कचा ठेवला होता, त्या महानगरपालिकेत अनेक वर्ष कार्य. तुझ्याशी काय सांगाल? तुम्ही होतात का तेव्हा सभागृहात थीम पार्कचा प्रस्ताव आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ठेवला होता? हो, खरं तर उद्धवजींनी सांगितलेलं की हे रेस कोर्स हा थीम गार्डन होणं गरजेचं आहे. मग आम जनतेला हे उघडं करून त्या लोकांना त्याची सुविधा देणं गरजेचं आहे. मग सिनियर सिटीजन असू दे किंवा चांगल्या प्रकारच्या महिला सगळ्या येऊन तिथे बसायला, अशा प्रकारे थीम गार्डन संपूर्ण बनवायचं त्यांचं एक मागणं होतं. मला हे कळत नाही आता का विरोध करतायत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा प्रस्ताव होता, ते विरोध का करतात असा थेट सवाल तृष्णा विश्वासाने अनेक वर्ष सभागृहात महानगरपालिकेत त्यांनी काम केलेलं आहे. कॅमेरा पर्सन वेदांत निवळीकर सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.